7 लाखांची लाच घेताना अटक झालेले क्लास 1 अधिकारी शिवानंद मिनगिरे याला वरिष्ठ पदावर बढती देऊन सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यात आलं। ही बातमी एबीपी माझानं दाखवताच समाज कल्याण विभागात खळबळ उडाली। समाज कल्याण विभागानं मिनगिरे याच्या संदर्भातला विधी विभागाचा अभिप्राय एबीपी माझाला पाठवला। त्यात मिनगिरे याच्याऐवजी मध्यस्थानं लाच स्वीकारली अशी एक नोंद आहे, पण विधी विभागानं मिनगिरे याच्या विरोधात चार्जशीटच दाखल करू नये असा अभिप्राय दिलेला नाही। तपासातील पूर्ण कागदपत्र सादर करावीत, मग आम्ही योग्य ते मत नोंदवू असा पत्रव्यवहार समाज कल्याण विभागाला केला। त्यामुळे तक्रारदारानं उपस्थित केलेले सगळे प्रश्न अजूनही कायमच राहिलेत। मनगिरे नावाच्या सरकारी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काही वर्षापूर्वी अटक केली होती आणि आता जी बातमी समोर येते त्यानुसार त्याला काहीही कोर्टाच्या कारवाया न करता किंवा न्यायालयीन प्रक्रिया न करता त्या व्यक्तीला सोडून देण्यात आला। एवढाच नाही तर तो माणूस त्याच्या सेवेमध्ये म्हणजे नोकरीमध्ये रुजू झालेला आहे। मला असं वाटतं की कायदेशीर दृष्टिकोनातून ही अत्यंत गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे। पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जो आरोपी किंवा संशयित आरोपी म्हणून ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती आणि 48 तासपेक्षा जास्त कालावधीसाठी तो माणूस तुरुंगात होता, पोलीस कस्टडीमध्ये होता, याचा अर्थ त्या माणसाची सरकारी नोकरी टिकू शकत नाही हे कायदेशीर दृष्टिकोनातून स्पष्ट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।